रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे व्यवस्थित आहोत. आपले सगळे आजी लोक व्यवस्थित आहेत. आपलं बांधकाम व्यवस्थित चाललेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं काही आता व्यवस्थित आहे. आणि घरातली कामं, बाहेरची कामं, आपल्या आजी लोकांचा आजार, हे सगळं बापरे इतकं म्हणजे ह्याच्यात आलं होतं ना. पण त्याच्यातून पण बाहेर पडले. एकदम सगळ्याला व्यवस्थित केलं आणि छान झालं. माझा बाप्पा आहे, गणपती बाप्पा आहेत, भोलेनाथ आहेत. आणि संकट तर येतात, पण संकटात न हरता न हताश होता आपण त्याच्यातून बाहेर पडायचं असतं नेहमी. आणि वादळ तर येतच बघा, आणि ते शांतही होतं. तसं एक वादळ आलं होतं मध्ये, आता बघितलं असेल तुम्ही, पण ते आता शांत झालेलं आहे. आणि हळूहळू सगळंच ठीक होणार. फक्त आहे ना, आपला स्वतःचा आत्मविश्वास खूप असं घट्ट पाहिजे. आणि न घाबरता, न डगमगता, न वाईट विचार करता, न त्याच्यावर दोष देता किंवा असं झालं तसं झालं म्हणण्यापेक्षा त्याच्यातून मार्ग शोधायचे. मार्गातून आपोआप रस्ते भेटतात. रस्त्यातून आपोआप सगळं काही व्यवस्थित होतं आणि आपण एक चांगल्या ठिकाणी जाऊन पोहोचतो, थांबतो. तर तसंच आज सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि खूप छान असं काम सगळं चालू आहे. तर चला सगळ्या आजी लोकांना भेटू. काय शन्या, झोप चालू आहे आणि काय गर्दा चाललाय बरं बाहेर. झालेत आता जेवण वगैरे, देते गोळ्या. काय चाललंय कलावती? गोळ्याचा डबा घेऊन बसलाय. आले का गोळ्या घेणारी माणसं? आली. डुगू महाराज तुम्ही इथं झोपलाय आता? बघा ना, तोंडावर हात देऊन. पाण्याच्या काल बाटल्या भरून घेतल्या, बरं झालं. आज जरा उघडलंय, पण कुमार मॅडम हिंडाल्यात बाहेर. म्हटलं काळ्याला थोडासा भात होता उरल्याला, ठेवून टाक म्हणलं. धुणं पिळून जरा हडकायला टाकलं इकडं. साडी पण माझी जरा अशी वाळू घातले, कारण कपडेच वाळत नाही तर काय करावं. आकाबाई बी हाय वाटतं इकडं, कारण त्या जुलीने लुशीने नाही खाल्ला की भात फेकून देण्यापेक्षा जम्या काळ्या खात्यात. मुकात गेला पाहिजे. ही लय आहेत, ह्यांना लय जास्त होते. ही तर लय आगावी. हा, लुशीला बी जरा हिंडवून आणले. लुशीला ॲम्ब्युलन्सच्या मागं तिकडे बांधले. तुम्ही तिकडे गेले होते, जुली नुसती वर पळ का खाली पळ, वर पळ का खाली पळ, तिला काही सुचतच नव्हतं. लुशीला घेऊन गेलते का फिरायला जरा. लुशी आता किती 4-5 दिवस झालं हा ना. दारातच आहे. हो मग म्हटलं जरा आज जरा वार सांडलं होतं, म्हटलं घेऊन जावं जरा लुशीला बाहेर. तर जुलीचं काय बाई गौरायचं चाललं होतं. बापरे. हा, मग काय करा, नुसता कालवा कालवा, सगळ्याचा कालवा. आल्या काय म्हणतात वचल मावशी? काय म्हणते पाऊस? खाली आले. हा का, जुलीला काय हाताने भरवावं लागतं का? जुली तर खाली हिंडाली आहे. थोडं द्यायचं, नाही तर ती काय करते, तसंच ठेवलं होतं. हे घ्या गोळी तुमची. हा, आराम करायचा, आपापल्या बेडवर जायचं आराम करायला. काय हा, हे घ्या मंदाई. हळूच दे सुंदराजी. हा, आज जरा मी सगळ्याला खाली बोलवले. मी वरी जाते ना, तेवढे जरा पाय मोकळे होते. तेवढंच पाय होते ना मोकळा. मग मग काय तर. दिवस पावसाने पार हालताची येईन कोणला. 2-4 दिवस झालं का, आठवडा होऊन गेले का? हो, आठवडा झाला. 9 दिवस झाले. कसलंच तुम्ही खाली नाही कोणच, माहितीये का? कोणीच नाही. आता सुंदराजीची शुगरची गोळी, ही एक शुगरची गोळी, अजून एक गोळी आहे. नियमित गोळ्या देते म्हणून जरा बरं आहे ह्यांची तब्येत. हो रंजनाताई, या मॅडम. अगं बाई ग, इंग्लिश. हा, अजून काय? काय नाही. तुम्ही काय म्हणता? तुम्हाला खायची काय एखादी गोळी? नाही, नको हा, नको. का दुखते काय? हा, दुखतंय, पोटच दुखतंय. पोटच दुखते? हो हो. हे घ्या पोटाची गोळी लगेच. हाय का? हमारे पास सबकी दवा आहे. हे बघा, पोटाची गोळी आहे ही. खाते. हा, खाताय का वरी जाऊन फेकून देताय? नाही, फेकून काय नाही, खाते. गोळ्या खायच्या? हो हो. हा, फेकून दे, खाते ती सगळी. आकाला माहित आहे का पण? हा, पाणी द्यायला असती ना, हा, पाणी द्यायला असती मला, नंतर तिला माहित पडतं खाल्लेलं आहे. खाते. मग काय ते. ही तुझी शुगरची गोळी. ती लगेच म्हणते, कुणी गोळी खाल्ली हा. खाली पडली की म्हणते ही गोळी कुणाची आहे, लगेच म्हणते ती माझी आहे. बघ, मग लगेच समोर पाणी घ्यायचं आणि लगेच गिळायला लावायची. पण आका ही सगळी जबाबदारी तुझी आहे बरं. काय नाही ऐकल्यावर आई मी तरी काय करणार हो? नाही, तू लक्ष असायला पाहिजे बघ. हो, नाही ऐकत, एखादं ऐकत आहे बी, एखादं नाही बी ऐकत, काय ही करायचं? दुसरी शुगरची गोळी.
आकाबाईला द्यायची का गोळी खायला? रात्री माझ्या बी पाठी चमक निघत होती बाया. मी नाही म्हणलं रोजच्या दिवसाला त्यांना टेन्शन देणंच नको म्हणलं. कोण टेन्शन देते मला सांग बरं? काहीतरी टेन्शन आहे देते ते आता फेरानं मग काय करायचं आता कुणाचं नाव सांगायचं. असू दे की, पण ही वय आता दुखण्याचं आहे. तुम्ही काय उगाच सांगताव का? आपण दुखलं तर दुखलंच म्हणतोय, नाही दुखल्यावर कशाला माणसाला काय गुढी आहे का ते. हा, मग मला पण तेच वाटतं, जवळ दुखत नाही त्यावर माणूस सांगत नाही. आता नेहमी रात्रीला कुठे यायचं आणि उठवायचं म्हणलं जाऊ द्या मरू द्या, सकाळ सांगायचं तर सकाळी बी देण नाही मला. बरं आता देऊ का तुला गोळी मग? हा, राहू द्या आता 5 वाजता खाईल मग चहा प्यायल्यावर. आता जीवलेच खा ना आणि झोप. हा, गोळी खा आणि झोप. कुठं दुखाले सांग बरं मला. हो का, इथं पाठीत असं चमकत आहे, असं बी करा येणार ना असं बी करा येणार, उठायची येणार सकाळी तर मला लवकर. बरं आता तुला चमकीवरची गोळी देते. उद्या मला सांगायचं की आई ही गोळी आहे चमकीची आणि ही अक्काला दिली एक गोळी, खायचं आणि काय करायचं? थोडा चुटका हाणायचा. थोडा काय, तुम्ही 2 तास झोपता, कशाला खोटं बोलता? थोडा चुटका हाणताव का? हा का? अक्काचं बोलणं म्हणजे अक्काच आहे. आता चेष्टा करायची ही आहे का? माणूस दुखायला लागलं तर दुखायला लागलं म्हणते. बाय आम्ही काही म्हणलोच नाही. आम्ही दुखायला लागल्यावर सांगा, गोळ्या द्यायला हजर आहे इकडं. त्या ती दिवशीच म्हणते कुणाचं काय तरी थोडं दुखायला लागलं तरी लगेच सांगायचं. मग ही वजीर आहे ना तुमच्यासाठी हजीर आहे. काय बनायचंय? चतुराबाई. चतुराबाई या चला. कुमार मॅडमला बी पाठवते वरती. 4-5 वाजता खाली या. 5 वाजता. 5 वाजता खाली. हा, हे आमचे मुनीम जे आहेत बघा इकडचे. किती झोपले सगळे. काय जर की जा ना झोपतात तुम्ही थोडं. हा, झोप बिलकुल येत नाही दिवसा. नाही ना. वावरात काम करतो तर कसं. नाही खरंच म्हणजे कलावतीला मानलं पाहिजे. आपल्या अजिबात हालत नाही इकडून. ये की मग, नाही की मग. मी किती बरं सांगितले कलावती होय, पण मी कितीदा सांगितले कलावती आपल्या कपाटात सगळं राहते. उघड बर. कोणचं ढकन निघत? उघडती उघड. हा, तुमच्यासाठी मी सगळ्या खोबऱ्याच्या तेलाच्या बाटल्या, त्याच्या साबण. मोना आजीला काहीतरी नव्हतं म्हणते, घेऊन जा बरं साबण. जा घेऊन. घ्या ना, घे. अजून कुणाला विचार पाहिजे का खोबऱ्याचं? वरी जाऊन विचार आणि साबण घेऊन जा. देऊन टाक सगळ्याला एक साबण. नसलं ना इथून येऊन न्यायचं. हे आपलं कशात सगळं सामानाचंच आहे. आणि हे साबण घेऊन जा वरी. प्रत्येकाला एक देऊन टाक. पिशवी त्या दिवशीच मी ठेवले काढून. हां चला, हे सगळं करता करता 3 वाजलेत. आता घरातलं पण सगळं आवरून घेतलं. सगळं स्वच्छ करून घेतलं. इकडचं पुसून हे करून बाटल्या धुवून ठेवल्या तर भरायच्या. तर रंजनाताईला म्हणलं जा वरती जरा. रंजनाताईने तेवढी भांडी घासली. मी इकडचं सगळं हे आवरून घेतलं. म्हटलं दोघीजण मिळून करू, पटकन होणार. आणि आता काही नाही, वरती गेले आराम करतात सगळेजण. तर हे आहे दिवसाची दिनचर्या आपले दिवसभराचं. आणि हे आहेत इकडे एक जण तिकडे एक जण झोपलेले. 3 वाजेपर्यंत आमचं काम चालतं. आज जरा उशीरच झालाय. रोज लवकर होतं, 2 वाजता होतं सगळं. आज 3 वाजलेत. आली वाटतं जुली, झोपली वाटतं. इथे येऊन बसली. जुलाबाई रेनकोटवर बससाल आमच्या. हो आलं वाटतं भुरभुर भुरभुर भुर. अजून सर पोरांना लागते ना हे रेनकोट घालायला. झोपली लगेच इथे. नाही अजून काही एवढं नाही. ह्याला पार्लेजी बिस्किट खूप आवडतात. स्वतः बिस्किट फोडून हा खातो. चल तिकडं, तिला नाही आवडत आहे जमू. या चल, या ये चल चल, ये बाबा ये. चला चला काय चल. हे इकडं राहतात 2 जण. तिथे एक कुत्रे आहे. मी 5-6 कुत्र्यांना इकडच्या आपल्या आहे ना सांभाळते. म्हणजे असं सांभाळते म्हणण्यापेक्षा टाकते बिचाऱ्यांना तुकडा. हे अक्का बिस्किट पुडा पाहिजे असतो. घे ना, काय झालं? घे हां घे. छान.
नको जाऊ इकडं, नको जाऊ इकडं. धर. आणि ते फोडतात, स्वतःचे स्वतः फोडून खातात ते दोघं पण. आपण फोडून दिलेले बिस्किट कधीच खात नाहीत दोघं जण. त्यांच्या त्यांनी फोडतात आणि खातात दोघं पण, पायात धरून. फोडला, ह्यानी पण फोडला, त्यांनी पण फोडला. आणि त्यांना बिस्किटच आवडतात दोघांना. चपाती भात पण टाकते मी. आता ती तिकडून बघायला, पण हे काय करणार. हिचीच पिल्लं होती, 5 पिल्लं होती. तर 5 पिल्लांना कोणीतरी काय केलं आणि आता ही एकटी फिरते. म्हणजे हिची 5ही पिल्लं आहे ना, वारली मागं. काय बनवते आई? काय बनवते? आज माझा व्हिडिओ काढतोय माझा. आणि मी बनवते कांदा भजे. बाहेर छान असा पाऊस पडतोय, झिम 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 झिम. आणि मी बनवते भजे. म्हटलं रंजनाताई आपण बनवू आज कांदा भजे सगळ्यांसाठी. तर चाललंय माझं करायचं कांदा भजे. वास येतोय का रंजनाताई? हो वास येतोय? हो तर रंजनाताई पण आहे इकडं. म्हणलं अजून कमी पडला तर मला कांदा पाहिजे थोडासा. म्हटलं आधी बघूया करून, मग कसं होतं ते बघू. छान वाटत आहे. छान वास येतोय. आज माझं रोहन बाळ बघा कसं विचारते मला येऊन, आई काय करतेय? आई भजे करतेय, कांदा भजे करते तुमच्या सगळ्यांसाठी. कुरकुरीत झालं एकदम मस्त. कुरकुरीत झाल्या. बर, खाऊन सांगा मीठ मिरची कसं झालं ह्याच्यात. बर बर. हा हो नक्की. रंजनाताईला पण सांगा. रंजनाताई हो. काल बी छान झाले होते. हा काल बी मस्त हा झाले. काल पण केले होते बरं, हो. म्हणून तर काल आज बी पण छान केले. हम्म. आणि म्हटलं चला जरा कांदा भजी आज करूया. टाइम पण आहे, काय पावसात घरात बंदिस्त झालोय आपण. मग म्हटलं थोडेसे भजे काढूया खायला. काही का नाही रंजनाताई? हो. बघा खाऊन कसं झालंय सांगा रंजनाताई. हो हो कसं टेस्टी. झालं? मस्त झालं. जास्त कडक बिना जास्त सॉफ्ट नाही. छान झाले. मस्त झालं. येतं तुझ्या आईला स्वयंपाक करायला? येतो. खरपूस एकदम रंजनाताई कसे एकदम खरपूस झाले. छान. हम्म. मीठ मिरचू मीठ मिर्ची सब एक लेवल. एक लेवल सब. कभी कभी हम हिंदी में डायलॉग मारते हैं सब. काय मला कसं हवंय ते काम. छान झालेत मस्त. तुम्ही मस्त म्हटलात ना की मला छानच वाटणार. तर आज करू कांदा भजे, उद्या अजून काहीतरी करू. आणि ज्या आजींना त्रास नाही त्याच आजींना देणार आहे. ज्या आजींना त्रास आहे, जुलाब वगैरे जास्त होतात त्यांना देणार नाहीये. आणि खावं वाटतं पाऊस आल्यावर कधीतरी चटपटा चहा, कांदा भजे, मस्त पावसाचं वातावरण. काय रंजनाताई? हो. आम्हाला झाडाखाली बसायचं होतं जेवायला, पण आता त्या झाडाखाली खूप ओलं झाली आहे का नाही. नाहीतर आम्ही बसलो असतो त्या झाडाखाली जाऊन.